नमस्कार, वैशालीज किचनमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण तव्यावरती वाटून झणझणीत मिरची आणि टोमॅटोचा ठेचा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। बऱ्याच ठिकाणी हा ठेचा थोड्याफार फरकाने वेगवेगळा केला जातो। अशा प्रकारचा मिरची टोमॅटोचा ठेचा तुम्ही कुठल्याही भाजीशिवाय नुसता पोळी भाकरीसोबत असाही खाऊ शकता। खूप साधी सोपी रेसिपी आहे, थोड्याफार वेगळ्या पद्धतीत कमी वेळेत तयार होते। चला तर मग रेसिपी सुरू करू। अशा लांब साईजमध्ये 25 ते 30 हिरव्या मिरच्या घेतल्या। वजनी प्रमाणात 100 ग्राम असतील। तुमच्याकडे ज्या मिरच्या असतील त्या तुम्ही इथे वापरू शकता, पण ह्या जरा मीडियम तिखट आहे त्याच्यामुळे मी ह्या मिरच्या वापरल्या। आता मिरच्या आपल्याला नेसून घ्यायच्या, म्हणजे मिरचीचा देठ काढून घ्यायचा आणि एका मिरचीच्या साधारण 2 ते 3 तुकडे करून घ्यायचे। मिरच्या अशा खुडून घेण्यापूर्वी मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने पुसून घ्यायच्या। ह्या मिरच्या मी अगोदरच धुवून पुसून घेतलेल्या। मिरच्या भाजून घेण्या अगोदर आपण काही साहित्य घेतलं ते पाहू। इथे मी मुठभर शेंगदाणे असे खरपूस भाजून घेऊन हातावरती छान असे चोळले आणि त्याचे 2 तुकडे असे करून घेतलेले आहे। सोबतच 25 ते 30 कढीपत्त्याचे पाने घेतले, 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि एक मोठ्या आकाराचा टोमॅटो असा बारीक चिरून घेतला। तर चला आता लगेचच आपण मिरच्या भाजून घेणार आहोत। मीडियम फ्लेमवरती तवा छान गरम व्हायला ठेवला। त्यानंतर याच्यावरती मिरच्या घालून घ्यायच्या। संपूर्ण मिरच्या मी इथे टाकून घेतल्या। सुरुवातीला एखाद मिनिट तेल न घालता ह्या मिरच्या आपल्याला अशाच परतून घ्यायच्या, म्हणजे याच्यातला जे ओलसरपणा असतो तो निघतो आणि तेल टाकल्याच्या नंतर मिरच्या अशा तडतड बाहेर तव्याच्या खाली उडत नाही किंवा अंगावर पण याचा तेलकटपणा येत नाही। आता तुम्ही इथे पाहू शकता, एखाद मिनिट मी फक्त अशाच कोरड्या सुक्या मिरच्या भाजून घेतल्या। एखादा मिनिट मिरच्या अशाच भाजल्याच्या नंतर इथे मी एक मोठी पळी तेल घातले, एक मोठा चमचा तेल घालायचं। तेलामुळे मिरच्याला छान अशी चव पण येते आणि मिरच्या पटकन भाजतात। मिरच्या आपल्याला अशाच खालीवर करत एक 3 ते 4 मिनिटं थोडासा रंग बदलू द्यायचा। खूप जास्त आपल्याला काळपट अशा मिरच्या भाजायच्या नाही। तुम्ही इथे पाहू शकता, छान असा गवळा गवळा ह्या मिरच्याला रंग आलाय। पुन्हा आपल्याला 1-2 मिनिटं ह्या मिरच्या छान अशा भाजून घ्यायच्या। खूप काळपट करायचे नाही आणि खूप कच्चाही ठेवायचे नाही। इथे बघा, आता सर्व मिरच्या सर्व साईडनं एकसारख्या भाजलेल्या आहे। थोडासा रंग बदलला। खूप जास्त कडक जर मिरच्या भाजल्या तर खाताना कचकच लागतं। मिरच्या छान भाजून घेतल्या, गॅस बंद करते आणि गरम मिरच्या असताना याच्यावरती आपल्याला मीठ घालायचं। असं केल्यामुळे मिरच्या जास्त वेळ मऊसूत राहतात आणि ठेचा पटकन वाटला जातो, कडक होत नाही। आता यावरती असं बारीक चिरून लसूण घातला। असं केल्यामुळे ठेचा पटकन वाटला जातो, लसूण पटकन बारीक होतो किंवा अख्ख्या पाकळ्याही घालू शकतो। 1-2 मिनिटं मिरच्या थंड होऊ द्यायच्या। खूप गरम असतानाही वाटायचे नाही आणि खूप थंडही होऊ द्यायचे नाही। असा पसरट तळाचा एखादा तांब्या घ्यायचा, तांब्याने पटकन ठेचा वाटला जातो। मिक्सरला किंवा खलबत्त्यात कुटण्यापेक्षा असं तांब्याने ठेचा वाटला तर याची चव पण खूप छान लागते। अशा प्रकारे ठेचा वाटून घ्यायचा। ठेचा वाटायला खूप जास्त वेळ लागत नाही, 1-2 मिनिटांमध्ये हा ठेचा छान असा या तांब्याने वाटला जातो। छान असा बारीक ठेचा वाटून घेतला, थोड्या वेळासाठी साईडला ठेवते। लगेचच आपण फोडणी तयार करून घेऊ। गॅसवरती कढई ठेवली, कढई छान गरम झाली, 1 चमचा तेल घातलं, 1 चमचा जिरे घालायचे। जिरे छान फुलू द्यायचे। आता यामध्ये कढीपत्ता घालायचा, बारीक चिरलेले टोमॅटो घालायचं। टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं। त्यानंतर वाटलेला ठेचा याच्यामध्ये घालायचा। हे ठेचा आणि टोमॅटो आपल्याला 1-2 मिनिटं असंच परतून घ्यायचं। 1-2 मिनिटं मी ठेचा छान परतून घेतला। त्यानंतर हे तुकडा शेंगदाणे घातले, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि झणझणीत खमंग ठेचा तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत कशासोबत पण खाऊ शकता। माझ्याकडे शिळी चपाती शिल्लक होती, गॅसवरती भाजून असं मी छान याला कडक करून घेतलं। त्यावरती माझ्या आवडीप्रमाणे याच्यावरती मी ठेचा घातला आणि थोडंसं तेल घातलं। हा ठेचा मी सर्व बाजूने असं छान पोळीवरती पसरून घेतला आणि या पोळीचा छान असा रोल तयार करायचा आणि झणझणीत ठेचा आणि पोळी एन्जॉय करायची। रेसिपी आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।